मुंब्रा रेतीबंदर येथील डंपरला भीषण आग लागलेली आहे। ठाणे ते शिळफाटा मार्गावरची वाहतूक की आगीमुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे। भर रस्त्यात चालत्या डंपरनं अचानक पेट घेतला आणि त्यामुळे ही आग आपण बघतोय भडकली आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे। डंपरमुळे या दोन्ही मार्गावरची वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। मुंब्रा रेतीबंदर इथं डंपरला भीषण आग लागली, चालत्या डंपरलाही आग लागली आहे, त्यामुळे ठाणे ते शिळफाटा मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। भर रस्त्यात चालत्या डंपरनं अचानक पेट घेतला आणि डंपरनं पेट घेतल्यामुळे दोन्ही मार्ग आता सुरक्षेच्या कारणामुळे बंद करण्यात आलेले आहेत आणि याच मार्गावर आपण बघतोय की मोठ्या संख्येनं वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। या डंपरची आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय, परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या भागामध्ये झालेली आहे। ठाणे ते शिळफाटा मार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आली। या ठिकाणी या चालत्या डंपरला आग लागली, त्यामुळे प्रशासनानं ही वाहतूक जी आहे ती बंद केली आहे। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। विशाल, आपण बघतोय ही आग विझल्याचं दिसतंय, परंतु वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याची माहिती समोर आली आहे। काय अधिकची माहिती आहे? ठाणे ते शिळफाटा या मार्गावरती मुंब्रा रेतीबंदरच्या इथे या डंपरला आग लागली होती। साधारण संध्याकाळच्या सुमारास जेव्हा चाकरमानी जे आहेत ते आपल्या घरी परतत असतात त्याच वेळेला या डंपरला आग लागल्यानं भर रस्त्यात या डंपरला आग लागली, त्यामुळे पूर्ण वाहतुकीची कोंडी झाली होती। तत्काळ अग्निशमन विभागानं धाव घेत डंपरची लागलेली आग आहे जी विझवलेली असली तरी सुद्धा भर रस्त्यामध्ये डंपर अद्याप आहे। कुलिंग करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे हा रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे दोन्ही मार्ग जे आहेत ठाणे ते शिळफाटा आणि शिळफाटा ते ठाणे हे दोन्ही मार्ग जे आहेत हे सध्या बंद आहेत आणि त्यामुळे ठाण्यापासून शिळफाट्यापर्यंत तर वाहतुकीची कोंडी आहेच आहे, मात्र शिळफाट्यापासून कल्याणपर्यंत सुद्धा आता वाहतुकीची कोंडी सुरुवात झालेली आहे। प्रशासनानं हा डंपर आता या जो मध्ये उभा आहे तो तत्काळ बाजूला करण्याचं त्यांचं काम जे आहे युद्ध पातळीवरती सुरू केलं आहे। बिलकुल, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर डंपरनं पेट घेतल्यामुळे या मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाहन चालकांना सामोरं या समस्येला जावं लागतं आहे।